केल्याशिवाय होत नाही. अशी अशी अशीच कृपा होत नाही. म्हणजे असं गळ्यात माळ घातली, नाकाय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावला आणि बापाच्या कमरेत लाता घातल्या आणि देव भेटला नाही, तू बाप ठोकला, अशी कृपा होत नाही. जिथे भाव शुद्ध आहे, निष्ठावंत आहात आणि जिथं जाणीव आहे तिथे कृपा आहे. उत्तमे नाही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहास्य प्रविशन्ति मुख्य मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जात नाही. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. कळतंय? संसार सुखाचा करायचा असेल तर वर्मा आहे, जाई नगे माये, त्याच्याशिवाय संसार सुखाचा नाहीये. तिथं गेल्यावर सर्व सुकृताचे फळ मी. बर काय फळ मिळालं आपुल्या संसारटी करूनी? अजून काय फळ पाहिजे आयुष्यात? लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? तुकोबराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्यात देखत करू एवढी ताकद आहे, अजून काय फळ पाहिजे? गाढवाचं घोडं होतं का सारंगपूरकर? गाढवाचं घोडं होतं का? नाही म्हणू नका. मग तुकोबराय खोटं बोलतात का? होतं का? काय म्हणा, मी म्हणते म्हणून म्हणू नका रे. तुकोबराय म्हणतात, मग होतं का? बघायचं का? डोळे झाका, लगेच दाखवते. लय अवघड नाही, डोळे झाक तुम्ही फक्त. तुम्हाला गाढवाचं घोडं झालेलं बघायचंय ना? डोळे झाका, झाकले, उघडा, उघडले. जे दिसलं ते गाढवाचं घोडच होतं. अरे येड्यांनो, आम्ही गाढवच आहे. नावाची गोष्ट नाही आम्हाला, फक्त कृपा आहे. का कृपा आहे? जन्मोजन्मी आम्ही का कृपा आहे? पिढ्यानं पिढ्याचा परमार्थ आहे. मला आजची पिढी विचारते, मला सुद्धा माझ्या मैत्रिणी विचारतात, अगं तुझं वय काय, तू करती काय? अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, मस्त लाईफ जगायची, स्टायलिश राहायचं, स्टँडर्ड मेंटेन करायचा, फेटा बांधती, कमर बांधती, नीठल म्हणा, नीठल म्हणा. काय होतं इठल म्हणा? हे तुमचंही खरंच आहे म्हणा. काय होतं? 22-23 वर्षाची पोरगी आहे रे मी. काही एका पायावर भरून तपश्चर्या केली असेल का मनात जाऊन? नाहीच की. फार उपवास तापवास, तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी. काय काय मला तोंडावर म्हणतात, तुम्ही टीव्हीत लय चांगलं दिसता म्हणून, समोर लय किरकोळ आहे म्हणून. अरे ते असत्य आहे, हे सत्य आहे दादा. सगळे ते जग खोटच आहे ना, हे खरं आहे या विषयात. मग ना शरीराशी ताडावे, शरीराला फार त्रास नाही द्यायचा संप्रदायात. मन मारायचं, शरीर कारण मन इतकं बेकार आहे. विवेकाती भुलली संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. ज्ञानानंतर जे प्राप्त होतं ते विवेक आहे. ते विवेकालाही चाड लावतं ते मन आहे. संतोष मन असंतोष व्हायचं कारण म्हणजे हे 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत ते मन आहे. चूक मन करतं पण भोगावं सगळ्याला लागतं. म्हणून विनंती, आता कुठे धावे तुझे मग जाई नगे माये. सोपं आहे ना. तिथंच जर मन स्थिरावते तर तिथंच जाऊया ना. कारण आम्ही तिथं गेलो की विसावा विश्वास आहे. नाचत जाऊ त्याच्या गावाने, जाऊ देवाची देव देईल, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील अवघ्याची संसार. पण कधी जाई नगे माये, मी त्याच्या गावी जावं, त्याच्या दारात जाऊन त्याला माझं सुख दुःख सांगावं, त्यानं माझा संसार सुखाचा करावा. महाराज आले का विषयावर, कसा करावा तो दुःखाचा आहे ना. बरं मला सांगा, हो दे तुझं हो दे. बिचाऱ्यानं बंद केलं, त्यालाही कळलं ताईनं आपला उद्धार केलेला दिसतोय. खरं सांगू, या कलियुगाचं सगळ्यात वाईट काय, जेव्हा 4 माणसं खोटं बोलले तर 5व्याला ते खोटं सुद्धा खरं वाटतं. फक्त का तर ती 4 माणसं बोललेली असतात. पण संप्रदाय कुठे, एकच सामर्थ्याने बोलतो आणि 100 जणांनी जरी ते सांगितलं खोटं तरी सोडत तो संप्रदाय. लोकच ऐकच नाही. ही महाराज मला नवल वाटतं. अरे महाभारत रायमानातल्या गोष्टी ऐकणारी लेकरं आपण वाईट मार्गावर चाललोय रे. अहो 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सत्वासाठी राजभोग सोडणारी सीता ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद घडावा. आपण आईबापाच्या नावाला प्रेमासाठी कलंक लावावा. करे पोरांनो, विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं 5000 वर्षापूर्वी, ज्याचं नाव आहे महाभारत. ते घडायचं कारण आहे स्त्रीची अवहेलना.
जर विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध स्त्रीच्या अवहेलनेमुळे घडत असेल आणि ही ऐकणारी आपण पोरं असाल तर आपण देवासमोर बाया नाचवाव्या. थिंक अबाउट इट. विचार करा कधीतरी याचा परिणाम काय असेल. केलाय कधी विचार? जर वागतोय त्याचं काय होईल? सोपं नाही. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जगदय शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया कार्य काही मुरारे. पर्याय एकच आहे. भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. दुसरा पर्यायच नाहीये इथे. जाई न गे माये हा एकमेव पर्याय आहे जर हा संसार सुखाचा करायचा. थोडं डोक्यात घ्या. आजही आमच्या पिढीला कीर्तन काय हे सांगावं लागतं. काय काय माणसं अजून सुद्धा भिकाऱ्यासारखा फोन करून म्हणतात आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होईल नी तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला गुस्सू व्हायचं होतं. गुस्सू भंगार लोक रे. मला असं काय आता बोलाही नाही मला दुसरं काय नाही महाराज बरं का. तोंड बेकार रे माझं. अरे काय विचित्र माणसं महाराज. त्याच्यापेक्षा भंगार ते तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हणून. उगत दे तुझं कापूस खुरपी दे मुकादम मी दी गुत्त दे माझ्याकडे सगळं इच्छिते रानाने ही गीती सगळ्यांनी इच्छिते. दुसरं काय करते दे. तुमच्याकडे काय म्हणतात मुकादमाला? नशीब तेवढं तरी. गीती सगळी टायकरी गायक वादक कप काय काय बोलावं महाराज. त्याच्यापेक्षा भंगार तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हण. ह्याला अंधारात नेऊन डोक्यात पाकावाच घालून सांगायला पाहिजे ह्याला पाकावाच म्हणतात. भामटी लोक निघाली रे. लोकांना कीर्तन माहित नाही रे. कीर्तन त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? ह्याला उकळत घालून मुसळत काढला पाहिजे. तर दाद्या दिशील किती? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. जयाची सोन्याचा पिंपळ जयाची सोन्याचा महाराज. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते ज्ञानोबर आहे. संपत्तीचा कुठे विचार करता? दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. 65 लाखाची सावकार की माझ्या बापाची. ह्या बापाची नाही तुकोबरायाची संप्रदायाच्या बापाची महाराज. 65 लाखाची. किती? आताची नाही महाराज. 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा. आताचे 10 लाख तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख. तरी तुकोबराय ज्ञानोबरायांना म्हणतात माझं पहा मरा पैशाचं सोडा. तुकोबराच्या मातीहून चलतात. ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो. त्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य तुकोबरायांमध्ये. ते जर माऊलींच्या चरणावर मस्त केलं तर विचार करा काय सामर्थ्य असेल ज्ञानोबरायांचं. तुकोबराय अनगड शहा नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचा अपमान करून गावी जात असताना एका नदीमध्ये स्थरावले आंघोळीसाठी. आंघोळीला आतमध्ये गेले. अनगड शहानी त्यांच्या समोर झोळी पसरवली. रामेश्वर शास्त्री ज्ञानाच्या धुंदीत होते. अनगड शहाला म्हटले ज्ञान नसलं की अशीच लोकांसमोर झोळी पसरवावी लागते. अनगड शाह फकीर होते याचा अर्थ त्यांच्यात सामर्थ्य नव्हतं असं नाही. लक्षात घ्या. भीक मागतो तो फकीर नाही. ज्याला जगाची फिकीर नाही तो फकीर आहे. ते अनगड शाह आहेत. आणि ते फकीर आहेत. याच्यामुळे त्यांना द्वितीय नजरेने बघून रामेश्वर शास्त्रींनी त्यांचा अपमान केला. अनगड शाह म्हटले फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे.
एक काम करा, आणि ज्ञान होतं बरं का शास्त्रींकडे. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. इट इज नॉट अ जोक. हे सोपं नाहीये करायचं. हे म्हणायचं सोपं आहे, करायचं. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ करा, आपल्याला कोण म्हणलं की नाही घ्या की ना, ते म्हणतं नग तुम्ही पुढं म्हणा, मी माग म्हणतो, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातलं गावाळ आहे. आजही आपला काकडा हरिपाठ पुस्तकावर अवलंबून आहे. तेवढं सामर्थ्य नाहीये आपल्याकडे. आपण येडी लोक आहेत आणि येड राहावं काही. हे बघा, मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? तुम्ही तरी होय म्हणा, पुढच्याच मरू दे, तुम्ही तरी होय म्हणायचं. मला माहित आहे मी वेड आहे, यातच माझं शहाणपण आहे. आईला 2 लेकर आहेत, एक शान एक येड आहे. आईला 2 लेकर आहेत, एक शान एक येड आहे. शान शान आहे. 2 असले की नियमच असतो जगाचा. एक शान असतं, एक शान. खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, अभ्यास कर म्हणलं की करतो, गबस म्हणलं की गबसतं. दुसरं अगदी त्याच्या उलट असतं. माणसं आल्यावर जास्त येड्यावणी करतो. त्याला माहित असते माणसात काही सुद्धा म्हणत नाही आपली माय. एकट्यात ठोकल्याशिवाय राहायची नाही माय. माणसात मुदामोळ करतो ती. माणसात मुदाम रडतो, माणसात मुदाम खायला मागतो, माणसात मोबाईल घेतो. त्याला माहिती माणसात काय करते, गबसती, मुदाम करतो ती. तुम्ही आई शांत करण्यानं सांगा माय, काळजी कुणाची वाटते? शहाण्याची काय येड्याची? माझ्या आईचं बी तसंच आहे. जी माझी पंढरीची माहितीच तसंच आहे. ती म्हणते ह्यो शहाणा आहे, याला माझी गरज नाही, हा कसाही निभावून नेईल. हा दुसरं येड आहे, ह्याला माझ्याशिवाय कुणी सांभाळणार नाही, म्हणून ती सांभाळते. मग राखी येड, कुठलाही शान व्हायचा नाद करताय. काय शाने होणार दादा? तीळ मात्र अक्कल नाही आपल्याला. नामदेवराय म्हणतात आपलं कर्म कमी बोबाटा जास्त आहे. लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चालली तिची वाटी एवढे डोळे. ज्ञान कमी ना अहंकार जास्त. आता हे अभंग कळायला तुका स्वतःला जो शहाणा समजतो त्याच्यासारखा मूर्ख या जगात दुसरं नाही. आणि आपण मग सगळे त्यातलेच आहेत. सगळेच आपल्याला वाटतं त्याला जे माहिती ती मला आधीच माहिती. अरे येड्या, सगळ्याच्या आधी त्याला माहित आहे, पण ती सांगत नाही त्याला माहित आहे. अहो काय काय तर निम्या कीर्तनात येऊन म्हणतात त्या ताईला सांगा मी कोण आहे. निम्यात अर्ध्या कीर्तनात येऊन त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे, अरे तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू विचार कर तू कोण आहे. अरे वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. अरे कर्म सत्य कर, जगाचा मालक तुझं कौतुक करेल. आम्ही करायची काय गरज आहे दादा? पण तुमचं कसं झालं, लटके झाले कटके, तिथे गाडग्या एवढे राळे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम. अरे दिला कशाला? कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे. घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाट्यावर. आग लागो तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला? माझं स्पष्ट मत आहे, बोलल्यावर झोमतो लोकाला. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटून तुम्हाला. कळलं त्यालाच कळलं. जरा ट्रान्सपरंट पारदर्शक राहा रे. असाय तर असाय, चल
लोक वाईट म्हणतात म्हणू द्या. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी ना बास. हे लोकांना सांगे हे ही लोक आहेत रे. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही. कसं असतं दादा, आणलेला स्टेटस ठेवला की गिरली त्याच्या आधी कळत असते. ठेवू नाही असं नाही, पण लोकांसाठी ठेव नाही. कमवायचं ना, का नाही कमवायचं? आयुष्यभर माझी भावकी माझ्या बापासमोरून गाडीतनं हात करून फिरली. माझ्या बापाची ऐपत नव्हती असं नाही, माझा बाप सायकलीवर फिरला कारण त्याला मला मोठ्या यशावर न्यायचं होतं. त्यानं त्याच्या सुखाचा त्याग केला का तर त्याला मला सुखात बघायचं होतं. माझ्या माईकडे साडी घ्यायला पैसे नव्हते असे नाही, पण तिनं साडीचे पैसे माझ्या कॉलेजच्या फीसाठी जमा केले. तिने विचार केला जे मला भेटलं नाही ते माझ्या लेकरांना भेटावं म्हणून काटकसरीनं संसार केला माझ्या आईने. अरे आमची भाऊकी आमच्या आई बापा समोर लय आयटीत फिरायची, लय काय बंगले काय गाड्या काय घोड्या. माझं कर्तव्य आहे. ज्या बापानं माझ्या सुखासाठी त्याच्या सुखाचा त्याग केला, ज्या आईनं आयुष्यभर फाटक्या पदावर माझ्यासाठी चुली फुकल्या, त्या आई बापाला सुखात नांदवणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण केलंच पाहिजे. मग त्यांच्यासाठी मी बंगला बांधलाच पाहिजे, घर बांधलंच पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जन्मताना जुन्या झाडले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जन्मताना जुन्या झाडले पाहिजे. घर मूक होणार नाही या आशेवर पुन्हा तू मला मी तुला भांडले पाहिजे. भांडणं पाहिजे थोडे घरात, मोठे नाही पण थोडे पाहिजे, प्रेमाचे पाहिजे. आज एवढी लोक जमली महाराज. कीर्तन दुसरं आहे, कीर्तन हे द्वितीय कारण आहे. प्रथम कारण या कुटुंबाचा स्वभाव आहे. लोक येतील धावून शब्दांवरी, काय घेणं दिलं महाराज. लोक येतील धावून शब्दांवरी वागणे आपुले चांगले पाहिजे. वागणे आपुले चांगले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जन्मताना तुला घालले पाहिजे. जन्मताना तुला घालले पाहिजे. असत्याची लागलेली जळमट झाडली पाहिजे. द्वैताची लागलेली जळमट झाडली पाहिजे. दंभाची लागलेली जळमट झाडली पाहिजे. आणि चैतन्याचं घर पुन्हा एकदा बांधलं पाहिजे. आणि त्या चैतन्याच्या घरात माझ्या भगवंताचा वास पाहिजे. द्वारकेचा राणा हरिपटा इतकं किचकट वेदशास्त्र सुद्धा नाही. आता पांडवाला घर आहे का? अखंड वनवासी आहेत पांडव. देव कुठल्या घरी राहिला? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन समस्त पाप उच्च मस्तकं सुनादेव हस्तकं मनोज गर्भमोचनम विशाल लोल लोचन आनंद रंग सागर नमामि कृष्णानवं सदैव मंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन. काही ढेकळं कळलं का? काही नाही. हरिमुख्य म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. आपल्यासाठी चहुवेदी जाणं, आठराई पुराण. तुम्ही फक्त हरिमुख्य म्हणा. हा योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. तुम्ही फक्त जाई नव्हे मायतया तेवढंच करा. तेवढंच केलं तर नशिबे महाराज बरं का. तेवढं केलं तर सगळं. बघा हरिपाठ इतका किचकट आहे. मुक्त्या साधणारा आपला परमार्थ नाही. आपल्यात मुक्ती साधली जात नाही. कारण आपल्यासाठी घेईन मी जन्म तुका म्हणे गर्भवासी उपजोनी या पुढती. आपल्याकडे जन्म मागली जातो. होईन भिकारी पण पंढरीचा. मग आपण मुक्ती साधनाची कधी याचना करत नाही. कधी म्हणत नाही मला मोक्ष पाहिजे. का? कारण वैकुंठ तो ऐसे जे तिथं नाही ते इथे म्हणून जन्म पाहिजे अशी याचना प्रत्येक संतांची आहे. मग आम्ही विचारलं मुक्ती साधेन म्हणताय, मग ज्ञानोबराय असं म्हणतात का भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात? अरे पण नीट विचार करत जा. साधी यल्या भूतकाळ येतो. साधी यल्या साधून झाल्यात तेने तो आपल्यातला आहे का?
आम्ही साधल्यात का? ते ने तो भलताय. ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या, आम्हाला गरज नाही. याचा अर्थ असा आहे, भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं ज्ञानोबांचं वर्णन नाही. भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही असं वर्णन ज्ञानोबरायांचं आहे. किती क्षणभर थांबावं, मुक्ती सुद्धा साधायची गरज नाही. आसोनी संसारी द्वारकेचा राणा, पांडवा घरी मग अवघाची संसार. सुखाचा करीना. तुम्हाला कळतंय ना? तुम्ही फक्त म्हणजे, नाहीतर मी एवढं जीव तोडून बोंबलायचे आणि पुन्हा सगळा म्हणजे नळे फुंकले सोनारे इकडून तिकडे. म्हणजे तुम्हाला संदर्भ तरी कळतोय ना? म्हणजे मी मुर्द्या तिकडे. तर मग ती असं आहे महाराज बरं का. आता मला सुधारणा झालं, मी तुम्हाला काय सांगायचे तसं महाराज. म्हणजे मला सांगून सांगून म्हणजे असं झालं की ते कळे ते न कळे, कळे ते न कळे, न कळे ते कळे, मग कळे ते न कळे ना. कळलं ना? माऊलीचं होतं जरा अवघडच असतंय महाराज. मग आम्ही विचारलं मग कसं काय शक्य? काही नाही, सगळं शक्य आहे. कारण पंढरीच्या मालकाला जमणार नाही असं काही नाही, हे सोपं आहे. पंढरीचा मालक म्हणताय, अहो देवा नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवे माझा. बोलणारा मी आहे पण करणारा तोच आहे ना. कारण मी कोण आहे हेच तुम्हाला अजून कळलं नाहीये ना. सुरुवातीलाच मी काय म्हणलं, बाह्य नामाचीच फक्त नामाचं अंतर आहे. मग कसं काय हे शक्य आहे? ज्ञानाच्या जोरावर नाही. तुकोबराय आणि भगवंत काय फरक आहे? मग ज्या वेळेस अनगर्षा, तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर आले का? रामेश्वर शास्त्री अनगर्षा आणि जुळी पसरवली होती आणि आले तुम्ही? आले नाही. जरा मला बी जरा गुतल्यावरच वाटायलंय तुमचं, पण या ती शास्त्री